नर्मदा परिक्रमा करण्याचे महत्त्व काय आहे? कारण आता कसं झालं आहे, की नर्मदा परिक्रमा करणं म्हणजे हे ट्रेंडिंगमध्ये आलं आहे, पिकनिक स्पॉट झालेलं आहे. पण त्याचं महत्त्व लोकांना माहीत नाही आहे. ते सांगा. नर्मदा नदी ही आहे ती वैराग्यदायिनी आहे. आपल्याकडे गंगा ज्ञान देते, यमुना प्रेम देते आणि नर्मदा वैराग्य देते असं सांगतात. तर वैराग्य देणारी नदी आहे. पूर्ण विरक्त लोक तिथे राहतात. म्हणजे जे तपस्वी आहेत ते, नागरिक नाही म्हणत मी, तपस्वी आहेत ते, विरक्त असतात. आणि नर्मदेच्या सेवेमध्ये आपण गेलो, तिची परिक्रमा केली आणि शास्त्रशुद्ध केली तर ती निश्चितपणे आपल्याला वैराग्य दान देते. आणि वैराग्य ही अध्यात्मातली फार महत्त्वाची पायरी आहे. तिथूनच खरं ईश्वराचा शोधही सुरू होतो, ईश्वराशी भेटणंही होतं, जे काही आपल्याला पुढे अचीव्ह करायचं असतं ते होतं. म्हणून ते वैराग्य देणारी ती नदी नर्मदा. म्हणून वैराग्य प्राप्तीसाठी नर्मदा नदीच्या किनाऱ्यावर जायचं आहे. नर्मदा नदीच्या किनाऱ्यावरती आम्ही ॲडव्हेंचर करायला म्हणून वगैरे जायचं नाही आहे. पण हल्ली असं झालेलं आहे. हां, आणि म्हणून मी नेहमी सांगतो की पुस्तकं वाचून नर्मदा परिक्रमा करू नका. परिक्रमा जर करायची असेल तर माहिती घ्या, भौगोलिक माहिती घ्या. हां, म्हणजे माहिती आणि मार्गदर्शन हां. या दोन्ही शब्दांमध्ये वेगळा फरक आहे. म्हणजे अंतर आहे आणि त्या दोघांचाही अर्थ वेगळा आहे. बरोबर. त्याच्यामुळे आपण आज माहिती नाही तर गुरुजींचं, महाराजांचं मार्गदर्शन घेणार आहोत. नाही, माहिती घ्यायला पाहिजे आणि मार्गदर्शनही पाहिजे. असं करून मग परिक्रमेला निघायचं आहे. बरं. आणि एक विरक्त म्हणून परिक्रमेला निघायचं आहे. तर तुम्ही पुढे मला विचारणार आहात या महत्त्व काय आहे वगैरे ह्याच्यात, तर मला हे म्हणायचं आहे की वैराग्य पूर्ण आपल्या अंगी बांधलं पाहिजे. आपण नर्मदेच्या परिक्रमेला चाललो आहे तर आता काही लोक सांगतात ना, नियम सांगतात मागे वळून पाहायचं नाही. तर ह्याचा जो अर्थ आहे हा शब्दार्थ नाही घ्यायचा, शब्दशः अर्थ नाही घ्यायचा. मागे वळून पाहायचं नाही म्हणजे आपण एकदा घर सोडून नर्मदा परिक्रमेला निघालो आहे, आता घराकडे मागे वळून पाहायचं नाही. अच्छा. नाही तर मला सांगा, इतकं अंतर चालायचं आहे, जवळजवळ 3,500 किलोमीटर होतं. आता ते सगळं ते डॅम्स वगैरे त्याचं बॅक वॉटर वगैरे धरून 3,000 होत असेल, जे काही असेल ते. तर तेवढं अंतर चालताना आपण मागे वळून नाही पाहणार का? कोणी एकदम मागून आवाज आला, काही झालं, आपण मागे वळून तर पाहतो कोणी आपला बरोबर आहे तो आहे की नाही. पण ते असं नाही, मग परिक्रमा खंडित झाली असा काही प्रकार नसतो. मागे वळून पाहायचं नाही. म्हणजे एकदा आपण नर्मदा परिक्रमेला परत निघालो यायचं नाही, मध्ये सोडून परत यायचं नाहीये. मी काही झालं, शेंडी तुटो व पारंबी, मी जाणार म्हणजे जाणार आणि नर्मदा माई मला देणार. म्हणजे मनाची तयारी आणि पूर्ण समर्पण भावना की नर्मदा माता जशी ठेवेल तसं मी राहणार आहे. नर्मदा माता जशी व्यवस्था करेल त्या व्यवस्थेत मी आनंदी राहणार आहे. तेरा करा मिठा लागे. ओके. तर याच्यावरती मला एक प्रश्न विचारावा वाटतो की बरीच लोक तिथे जातात. म्हणजे त्याला मला असं वाटतं आपण एक घेतलं आहे त्याच्यासाठी की नर्मदा खंडातली जी लोक असतात ती परिक्रमावासियांसोबत कसा व्यवहार करतात. नर्मदा खंडातली लोक खूप छान व्यवहार करतात परिक्रमावासियांशी. मुख्य म्हणजे नर्मदा खंडातले जे लोक आहेत त्या लोकांना जे तयार केलेलं आहे आध्यात्मिक दृष्ट्या, आपला हिंदू धर्मामध्ये अतिथी देवो भव या उक्तीला फार महत्त्व आहे. तर मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव वगैरे. पण अतिथी देवो भव, आपण तिथे अतिथी म्हणून जातो आणि ते अतिथीचं उत्तम रीतीने स्वागत करतात. ते स्वागत करताना कुठल्याही प्रकारचा अवडंबर करत नाही किंवा ते तुम्हाला मदत करतायत, तुम्हाला भिक्षा देत आहेत, तुमच्यावर उपकार करतायत, ही भावनाच नसते मुळे त्यांची. त्यांना एक आनंद होत असतो की मैयाच्या सेवकाची मी सेवा करतोय, म्हणजे मी मैयाची सेवा करतोय, मी नर्मदा मैयाची सेवा करतो, म्हणजे तेवढंच पुण्य आम्हालाही मिळेल ही भावना. पुण्याचाही विचार ते करत असतील न करत असतील तो भाग वेगळा आहे. पण तो जो आलेला अतिथी आहे तो नर्मदेचं लेकरू आहे आणि ते माझ्याकडे आलेले आहेत आणि म्हणून त्यांना काही कमी पडता कामा नये. म्हणजे ते घरी एक वेळ कमी खातील पण परिक्रमावासीला भरपूर देतील. आता आश्रम झाले आहेत, मग त्या आश्रमात लोक करतात. पुढे आपण घेऊ तो विषय की कसं, कारण यांनी काय सांगितलं, नर्मदेच्या किनाऱ्यावरती जे नर्मदाष्टक लिहिलेलं आहे शंकराचार्यांनी, त्याच्यात शंकराचार्य असं सांगतायत की पंडिते शठे नटे
त्या ठिकाणी पंडितही असतात, शठही असतात, नटही असतात, तर सगळे लोक असतात. आपण मात्र जागरूक राहिलं पाहिजे. बरं, मग नर्मदा परिक्रमा कधीपासनं तर कधीपर्यंत करायची असते? मला वाटतं नोव्हेंबर किंवा आता देवउठणी एकादशी. सर्वसाधारणपणे काय असतं, एक सीझन तो चांगला असतो. म्हणजे भौगोलिकदृष्ट्या, वातावरणाच्या दृष्टीने, पर्यावरणाच्या दृष्टीने चांगला सीझन असतो. ती गोष्ट वेगळी. पण आता मी 3 वर्ष 3 महिने आणि 13 दिवसाची केली. आता मी कसा काळ पाहणार? तर सर्वसाधारणपणे मी कार्तिकी पौर्णिमेला परिक्रमा सुरू केली. त्याला परिक्रमा उठाना असं म्हणतात तिकडे लोक. बरं. परिक्रमा उठाई मैंने अच्छा अच्छा, हां, कार्तिकी ओके. पौर्णिमेला. तर ती सुरू केली कार्तिकी पौर्णिमेला. तर सर्वसाधारणपणे विजयादशमी झाल्यानंतर मग परिक्रमेला हळूहळू सुरुवात होते. पण कार्तिकी पौर्णिमेला सर्वसाधारणपणे परिक्रमा सुरू होते. आता प्रत्येकालाच काही 3 वर्ष 3 महिने 13 दिवस करता येत नाही. तर ते 4 महिने, 5 महिने, 6 महिने, 7 महिने, 8 महिने, 9 महिने अशी परिक्रमा ते करतात. म्हणजे असं काही बंधन नाही आहे की बुवा इतक्या दिवसातच ती केली पाहिजे, पण प्रामाणिकपणे केली पाहिजे.